कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंगा इथं उड्डाणपुलाचे काम चालू आहे. बालिंगा आणि आसपासचा परिसर हा महापूरग्रस्त आहे. त्यामुळे या महामार्गावर उड्डाणपूल करत असताना महापुराचा धोका वाढू नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. संभाव्य उड्डाणपूल हा पिलरचा व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याचा देखील विचार करून केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा अशी चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार चंद्रदीप नरके, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह बालिंगा येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जे काम आहे त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन या ठिकाणी बैठक झाली. त्याच्यामध्ये पुलाच्या भरावानं जे काही पुढचं पाणी तटणार आहे त्याच्यामुळे नागरी वस्तीमध्ये शेतामध्ये पाणी जाऊन पुलाचं जे नुकसान होते ते टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येईल आम्ही सार्वजनिक बांधकामच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंटला पण आज या ठिकाणी विचारलं. त्याच्यामध्ये त्यांनी 5 स्लॅब ड्रेन, 5 मोठे बॉक्सवेल, 5 बॉक्सवेल आणि 5 पाईप ड्रेन या ठिकाणी करणार आहे. तो प्रस्ताव मूळ पूर्वीच लोकांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आला होता. आता चेंज ऑफ स्कोप तो मंजूर व्हायचा मार्गावर आहे. परंतु आज सगळ्यांची मागणी आहे की पिलरचा पूल पाहिजे. पिलरच्या पुलाचं काय इस्टिमेट होतं किंवा काय जी परिस्थिती बघून नितीन गडकरींच्याकडे सदरचा प्रस्ताव मागवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी लोकांना, नागरिकांच्या शेती उद्ध्वस्त होणार नाही, घरामध्ये पाणी शिरणार नाही ही भूमिका घेऊन नॅशनल हायवे डिपार्टमेंटनं योग्य ते पावसाळीपूर्वी मार्ग काढून पाण्याच्या निश्चित होण्याच्या दृष्टीनं अत्यंत त्वरित ही कारवाई करा की जेणेकरून कामही थांबणार नाही आणि लोकांचं नुकसानही होणार नाही.